माहेरची सकाळ काही वेगळीच असते. आज सकाळी उठलो होतो तेव्हा आई चुलीवर स्वयंपाक करत होती. धूर घरभर पसरलेला आणि त्या धुरासोबत एक उबई होती. लाकडाची चूल, त्यावर उकळणारा चहा आणि घरातला तो शांत आवाज. त्या क्षणी वाटलं, हेच खरं साधं सुख. नमस्कार, मी नूतन, फौजी पत्नी. स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगसोबत, नवीन आशेसोबत. आज आपण पाहणार आहोत गावाकडचा दिवस, तोही माझ्या माहेरचा. सकाळी सकाळी उठले तेव्हा आईचं दुसऱ्या चुलीवर काम चालू होतं आणि मग दुसरी चूल पेटवली होती ती पाणी गरम करायला, पाणी तापवायला. मग काय, उठलो तसं गरम गरम पाणी फक्त घेतलं आणि आंघोळीला गेलो. त्यानंतरनं मी मुलांना तयार करत होते. कपडे बदलणे, मुलांची केस विंचरणे आणि त्यांना शांत बसवणे. घरात एक छोटीशी धावपळ होती आणि आई मागे म्हणत होती, लवकर जेवून घ्या, लवकर आवरा, ऊन खूप लागतंय. पण हे सगळं खूप फॅमिलियर होतं आणि घराचं फिलिंग देणारं होतं. कारण माहेरी आल्यावरच अशी गडबड आणि असा आवाज आपल्या मागे असतो. आपण आपल्या घरी आपल्या मुलांसोबत करत असतो. मुलांसाठी नवीनच होतं, कारण चूल वगैरे क्वार्टरवरती किंवा आमच्या सासरीही फ्लॅटमध्ये असल्यामुळे त्यांनी कधी पाहिलेलं नव्हतं. पण त्यांना ते हात लावणं वगैरे त्यांच्यासाठी खूप एक्सायटिंगच होतं. इथं आल्यानंतर फक्त एकच काम असतं, काही करू नको, फक्त मुलांना बघ. आणि तेच काम माझं खूप असतं. त्याच्यानंतर आम्ही काय करायचं दिवसभर, तर उन्हाळ्यात आंबे, जांभळं. आणि गावाकडे म्हणजे आम्ही राहतो शेतात आणि घरामागच मोठ्या जांभळीचं 2-3 झाडे आहेत. आंब्यांची खूप सारे झाडं आहेत. मग काय, मम्मीने पिकायला ठेवले होते आंबे एका मोठ्या पाटीमध्ये. ते रोज एक एक करून चेक करत बसायचं, पिकलाय का. मग तो काढायचा आणि मग तो खायचा. आपल्यासोबत मुलांनाही द्यायचा, त्यांनाही शिकवायचं चोकून आंबा कसा खायचा. नाहीतर आजकाल काय, मार्केटला मोठे मोठे आंबे आम्ही आणायचो क्वार्टरवरती आणि तेच ते मुलं खायची. परंतु गावाला आल्यानंतर कसं असतं गावाकडचं आयुष्य, कसे चोकून आंबे खातात, हे नवीन नवीन गोष्टी मुलांनाही समजत जातात गावाकडे राहिल्यानंतर. नाही, आणि आजही नेमकं तसंच झालं. मग काय, त्याच्यानंतर काय करायचं, तर म्हटलं संध्याकाळी गावात फिरायला जावं. कारण आम्ही रानात राहतो आणि तेही आत्ता रानात राहायला गेलो. पण त्यापूर्वी माझं पूर्ण बालपण आणि माझं पूर्ण माहेरपण हे गावातच गेलं. परंतु अलीकडच्या 4-5 वर्षात रानात राहायला गेल्यामुळे गावातला इतका टच राहिला नाही. म्हणून म्हटलं जाऊयात आपण गावात, थोडंसं बघूयात. माझं गाव म्हणजे नायगाव. नायगाव हे सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव आणि माझा घर गावातलं हे वाड्याच्या समोरच आहे. त्याच्यामुळं माझ्यासाठी वाडा किंवा त्यांचं शिल्पसृष्टी, त्यांचं ठिकाण बघणं नवीन नव्हतं. पण मला असं वाटलं की माझ्या मुलांना अजूनही काही कळत नाही, तरी ओके, तरी त्यांना दाखवूयात, आपणही पुन्हा एकदा गावात जाऊयात. कारण फौजी लाईफमुळे 6 महिने, एका वर्षातून कधी यात्रेला जाणं होतं किंवा मग गावात जाणं होतं. मग माणसांच्या गाठीभेटी होत नाही. खरं तर माणसं गावाला फक्त यात्रेला आणि मोठमोठ्या 3 जानेवारी या दिवशी अशा कार्यक्रमालाच गाठीभेटी होतात. परंतु माझी काही 5-6 वर्ष झालं कोणासोबतच गाठीभेटी होत नाही. लॉकडाऊन, त्याच्यानंतर मीही कधी येत नाही यात्रेला वगैरे. कारण आमच्या फौजींच्या सुट्ट्या ह्या आमच्याप्रमाणे नसतात, ते त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसारच असतात. त्याच्यामुळं मग माझंही कधी गाठभेट झालं नव्हतं. ह्या विचार मनात होता आणि त्यात मी पप्पांना म्हटलं जाऊयात का आपण. तर चला, गावात दळणही ठेवायचं होतं आणि त्यांचं थोडं कामही होतं आणि मुलांसोबत, नातवंडांसोबत त्यांनाही नाही म्हणता आलं नाही आणि आम्ही निघालो गावात. संध्याकाळच्या वेळेस आम्ही जेव्हा गावात फिरायला गेलो तेव्हा तेच रस्ते होते, तेच घर होतं आणि तेच ओळखीचे चेहरे देखील होते. पण मी बदललेले होते, कारण आता मी लहान मुलगी राहिलेली नव्हते, मी काही झालेली होते आणि त्या गावात माझ्या हातात माझं पुढचं आयुष्य होतं. म्हणजेच मुलं माझ्यासोबत चालत होती आणि मला जाणवत होतं हे गाव माझं आहे, पण आता मी इथे पाहुणी झाली आहे. आम्ही निघालो आमच्या गावाकडच्या रस्त्यात, म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या नायगावकडे. रस्ते बदलत होते पण मनही बदलत होतं, कारण फक्त हे गाव नव्हतं, कारण हे इतिहासाचं एक ठिकाण होतं.
आणि मनात वेगळंच फिलिंग आलं. हीच ती जमीन आहे जिथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्या मातीला हात लावताना एक अभिमान जाणवत होता. त्यांचं जन्मघर बघितलं, साधा वाडा, साधी रचना, पण त्या साधेपणात एक इतिहास दडलेला होता. मी मुलांना सांगत होते, हीच ती जागा जिथून स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली. आणि त्या क्षणी वाटलं, आपण कुठून आलो हे विसरू नये. मी तिथे उभी होती आणि मनात एक गोष्ट सतत येत होती, मी अशा भूमीतली आहे जिथे एका स्त्रीने समाज बदलला. एक अभिमान, एक ताकद आणि एक ओळख. माझी मुलं सगळं बघत होती. त्यांना इतिहास कळत नव्हता, पण क्युरिओसिटी होती. मी त्यांना सांगत होते, हे फक्त घर नाही आहे, ही एक इन्स्पिरेशन आहे. आणि खरंच नायगाव हे गाव सावित्रीबाई फुलेंचं गाव आहे, परंतु आज त्यांच्याच कार्यामुळे किती महिला, किती मुली शिकत आहेत आणि वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत. आणि हेच आपण विसरू नये असं मला वाटतं. आणि आपणही त्याच्यातून काही प्रेरणा घेऊन आपणही समाजात बदल करायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि दुसऱ्या स्त्रीकडे बघताना त्या वेगळ्या नजरेने बघू नये असं मला वाटतं. नातवंडासोबत आजोबांचंही फिरती झाली. मला काही मुलगा शूट करून देत नव्हता, परंतु मी थोडंही काही आठवणी मनात करून कॅमेऱ्यात कैद केल्या. कारण एकदा गेलं की परत येणं होत नाही, परत बघणं होत नाही. म्हणून माझा छोटासा प्रयत्न मी त्यातूनही थोडं थोडं करण्याचा प्रयत्न केला. 3 जानेवारीला प्रत्येक वर्षी इथं कार्यक्रमात येणं, जाणं, बघणं हे माझ्यासाठी नवीन नव्हतं. परंतु इथे आल्यानंतर पुन्हा एकदा मला आठवण झाली त्या क्षणांची, त्या विचारांची, त्या कार्यक्रमांची आणि तिथून मिळालेल्या प्रेरणेची, जिथं मी आज सुरुवात केली आहे. मी नूतन फौजी पत्नी, ही आत्ता फौजी पत्नी झाली आहे, परंतु ही विचारसरणी, हा विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं उपजत गुण माझ्यात आहे. कारण मी या मातीतली आहे, नेवसे घराण्याची आहे आणि या सावित्रीबाई फुले यांच्या वंशाची आहे. त्यामुळे माझा हा विचार हाच आहे की खरी लाईफ फौजी पत्नीची सगळ्यांना कळावी. फौजी असतो, पण त्याच्या मागे एक फौजी पत्नी देखील असते. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी नूतन फौजी पत्नी. धन्यवाद. जय हिंद.